ही झाडं तोडू नये, ही झाडं वाचवली पाहिजे, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. कारण आता तुम्ही बघताय महिन्याला 1-2 तुफान येत आहेत, खूप हादसे होत आहेत. आता वाजले तर दुपारचे 2 आणि आपण आता जेवतोय आणि जेवणात एवढी सुंदर थाळी आहे बघा. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार राणे, तुमचे स्वागत आहे ओमकार राणे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत मालवणमध्ये. इथून आपण जाणार आहोत वेंगुर्ल्याला. आपला देवगड झालं आहे, मालवण झालं आहे, विजयदुर्ग झालं आहे. आता एकच पट्टा बाकी आहे तळकोकणातला, तो म्हणजे वेंगुर्ला. ते पाहण्यासाठी आपण आज जाणार आहोत. आता आपण आहोत चिपी एअरपोर्टच्या आसपास आणि तुम्ही खाली माझ्या पाहताय ही कार्ली नदी आहे, त्या साईडला समुद्र आहे. आपण आता जस्ट मालवण क्रॉस करून वेंगुर्ल्याला जात आहोत. मालवणवरनं आपण एक स्कूटी रेंटवर घेतली आहे इथे फिरण्यासाठी. बर्गमॅन आपल्याला भेटली आणि फर्स्ट टाइम बर्गमॅन. चला आता आपण वेंगुर्ल्याच्या दिशेने निघूया. वेंगुर्ला जवळपास 40 किलोमीटर आहे इथून मालवणपासून. आता आपण आहोत परुळे या गावात. इथे नाश्ता करण्यासाठी आपण थांबलो आहोत. नाश्ता करून आम्ही वेंगुर्ल्याच्या दिशेने निघालो आणि वाटेत सुंदर अशी मंदिरं दिसली. वाटेत पाठ फाटा लागला. तिथून आम्ही वेंगुर्ल्याच्या दिशेने निघालो. पुढे मापन गाव लागले. मालवणवरून तासाभरात आम्ही वेंगुर्ल्याला पोहोचलो. आता घाटांमधून वेंगुर्ल्याचा लांबवर पसरलेला समुद्रकिनारा लक्ष वेधून घेत होता. थोड्याच वेळात आम्ही गावी असलेल्या होमस्टे जवळ पोहोचलो. वाटेत सुंदर अशी कोकणातली कौलारू घरं दिसली. हा होता आमचा आजचा स्टे. हा स्टे इतका सुंदर होता की आजूबाजूला कसलाही गोंगाट नव्हता, अगदी शांतता. आपण आता वेंगुर्ल्याला पोहोचलो आहोत आणि आपल्या होमस्टेवर सुद्धा पोहोचलो आहोत. अशा प्रकारे काही बाजूचा परिसर आहे आणि हा आपला रूम आहे. गरमी असल्यामुळे आम्ही AC रूम घेतलं, कारण बेकार गरमी आहे. ते हवा असल्यासाठी गरमी तर असणारच आहे, कारण आता मे महिना एंड झाले. सो आणि आम्ही निघालो पण दुपारी थोडं 10 वाजताच्या दरम्यान. सो कोणतं आहेच. चला आता फ्रेश होऊया आणि त्यानंतर थोडं जेवूया आणि त्यानंतर थोडं संध्याकाळी आराम करून वगैरे 5-5:30पर्यंत फिरायला निघूया. आपण दुपारी जवळपास 11च्या दरम्यान होमस्टेवर पोचलो आणि आता वाजले तर दुपारचे 2 आणि आपण आता जेवतोय आणि जेवणात एवढी सुंदर थाळी आहे बघा. काय काय आहे ते. ही मेथीची भाजी आहे, मटकीची उसळ आहे म्हणजे भाजीच आहे, डाळ आहे, 2 मोदक आहेत, 2 चपात्या, हे घरगुती लोणचं
आणि हे आय थिंक बटाट्याची काप आहे. तर ते खाऊन बघूया आपण काय काय ते. आणि या जेवणासोबत आजूबाजूला मस्त असं सुंदर असा निसर्ग आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. आता वाजले संध्याकाळचे 5. आराम केला जेवणानंतर आणि आता इथून आपण जाणार आहोत कांदळवन पाहण्यासाठी, जे इकडच्या वेंगुर्ल्याच्या आपला जो स्टे आहे त्याच्या बाजूलाच आहे. तर ही थोडी काही बेसिक माहिती दिली कांदळवनाची. कांदळवनात आढळणारा एक वृक्ष पांढरी चिपी. आता आम्ही जाणार होतो बोटीतून कांदळवन पाहायला. बोटीतून कांदळवन पाहणं हा वेगळाच अनुभव. आणि त्यानंतर श्वेता मॅडम यांनी या कांदळवनाची माहिती द्यायला सुरुवात केली. तर नमस्कार, मी श्वेता हुले आणि आता आपण मांडवीची सफर करणार आहोत. मांडवी म्हणजे हा जागेला मांडवी म्हणतात. ॲक्च्युली ही या खाडीचं नाव नाही आहे ते मांडवी. ही वरून येणारं पाणी आणि समुद्राचं पाणी मिळून तयार झालेली खाडी. आणि आता आपण जाणार ज्यासाठी आपण आलो आहोत ते कांदळवन, म्हणजे मॅनग्रुव, खारफुटी म्हणतात, तिवर म्हणतात, अनेक नावांनी ओळखली जाते. आता मला वाटतं आम्हालाच 2च नावांनी ओळखायची माहिती होती, एक तर चिप्पी आणि हिपळी. जेव्हा आम्ही 2016ला हा प्रोजेक्ट सुरू करण्याच्या ह्याच्यात आलो त्यावेळी मॅडम म्हणायला लागले की यांना प्रत्येक याचा जो प्रकार आहे, प्रत्येक तुम्हाला दिसताना एकच दिसतील, पण जेव्हा आपण जवळ जाऊ ना तेव्हा प्रत्येक झाडाचं पान, फूल हे वेगळं असेल. त्यांची नावं पण अशी वेगळी आहेत. आमच्याकडे 9 प्रकारचे स्पीसीज आहेत. सुरुवातीचं हे दिसतंय ना तुम्हाला मोठ्या पानांचं, त्याचं नाव आहे सोनर्षी अल्बा, पांढरी चिपी, महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष. आणि त्याला फळं येतात बघा, सफरचंदासारख्या आकाराची फळं पण आहेत. ही झाडं तोडू नयेत, ही झाडं वाचवली पाहिजे, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. कारण आता तुम्ही बघताय महिन्याला 1-2 तुफान येत आहेत, खूप हादसे होत आहेत. तर समुद्राचं जे उच्च म्हणजे सुनामी असेल, सायक्लोन असेल, सुनामी आली तर त्याचं पाणी वस्तीत जाऊ नये. फळं बघितली तुम्ही, ती पिकल्यानंतर गळतात आणि ती तुम्हाला पिकल्या आपण खाऊ शकतो, पण पिकेपर्यंत पक्षी ठेवत नाहीत. ते खूप गोड असतात, खाऊन जातात. आणि मच्छर निवारक आहे आणि खोडाची साल मधुमेहावर उपयोगी आहे. आता त्याचा वापर कमीत कमी केला कारण आपण आता ॲलोपॅथिक जास्त हे करतो, त्यामुळे कमीत कमी वापर केला जातो. पण अजूनही काही लोक आहेत तमिळनाडूसारख्या की ह्या पानाफुलांचा वापर करून म्हणजे आपलं आयुर्वेदिक त्याचा यूज करू शकतात. तासभर बोटीतून कांदळवन पाहिल्यावर आमचा आता परतीचा प्रवास सुरू झाला. सोबतच सूर्यास्त होत होता. बोटीतून सूर्यास्त पाहणे म्हणजे वेगळाच अनुभव. हा आमचा होता बोटिंगचा ग्रुप. जर तुम्हाला ही बोटिंग करायची असेल तर प्रति माणसामागे 200 रुपये घेतले जातात. तर तुम्ही वेंगुर्ल्याला आलात तर ही कांदळवन नक्की पहा. कांदळवन पाहण्याचा एक्सपिरियन्स फार भारी होता. मी फर्स्ट टाइम असं कांदळवन जवळनं पाहिले. आय थिंक बोटिंग खूप ठिकाणी होत नाही, केरळमध्ये त्या साईडला होत असेल. तशा प्रकारचंच वातावरण तिथे होतं. आजूबाजूला सगळी हिरवेगार कांदळवनं. ह्या कांदळवनामुळे ज्या किनारलगतची जेवढी गावं आहेत त्यांचं संरक्षण होत असावं आणि फार सुंदर एक्सपिरियन्स होता. आता इथून जवळ सागरेश्वर मंदिर आहे, सोबतच वेंगुर्ल्याचं बंदर आहे, ते आपण पाहण्यासाठी जाऊ. आपली स्कूटर तिकडे उभी केली तिकडे. तर आता स्कूटर घेऊन आपण सागरेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जाऊ. स्टेपासून 5 मिनिटं अंतरावर सागरेश्वर मंदिर. मुख्य वाटेपासून सागरेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता फार सुंदर होता.
आम्ही सागरेश्वर मंदिराजवळ आलो. या मंदिरामध्ये इतिहास सांगणारा एक शिलालेख आढळतो. इसवी सन 1855मध्ये सांडे नावाच्या एका ब्राह्मणास किनाऱ्यावर वाळूमध्ये वृत्तले एक शिवलिंग सापडले. सागर तीरी सापडले म्हणून याचे नाव सागरेश्वर असं ठेवण्यात आले. आता आपण आहोत सागरेश्वर बीचवर. तुम्ही माझ्या मागे जे पाहत आहे ना, ह्या साईडला इथे तिकडे सागरेश्वर मंदिर आहे. त्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता या बीचवर आलो आहोत. हा बीच इतका सुंदर आहे ना, तुम्हाला मी दाखवतो. जस्ट बीच बघा, संपूर्ण असा क्लीन बीच आहे. गर्दी त्या साईडला आहे, आम्ही या साईडला आलो कारण इथे सनसेट होतोय. बीच खूप सुंदर आहे हा. आता इथे सनसेट एन्जॉय करूया. त्यानंतर इकडे बाहेर नाश्ता करूया आणि त्यानंतर घरी जाऊया. उद्या सकाळी आपण वेंगुर्ला बंदर वगैरे ते पॉईंट्स करूया आणि आजूबाजूला 2-3 मंदिरं आहेत ती कंप्लीट करून आपण मालवणला जाणार आहोत. ॲक्च्युली आणखी माझे काही फ्रेंड्स येणार आहेत वेंगुर्ल्याला. त्यांची ट्रेन थोडी लेट होईल आज असं मला वाटतं आहे. जर ते सकाळी लवकर आले तर त्यांच्यासोबत आपण क्रॉफर्ड मार्केट जे ते वेंगुर्ल्याचं एक अट्रॅक्शन पॉईंट आहे त्या पॉईंटला जाऊया आणि त्यानंतर आजूबाजूचे 2-3 पॉईंट्स आहेत ते आपण कवर करून मग मालवणला निघू. सागरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर मनसोक्त सूर्यास्त पाहिला आणि त्यानंतर घरी आलो. आता वाजले तर रात्रीचे 9:30 आणि आपण आता जेवायला आलो. संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान आपण सागरेश्वर बीचवरनं घरी आलो. तर आपल्या ताटामध्ये आता आहे हे आहे ते सुरमई आहे, सुरमई फिश. आणि हे तिसरे जे शिंपले असं म्हणतात इथे, त्याला कोकणामध्ये तिसरं असं म्हणतात. सोलकढी आहे, हे करी आहे, रस्सा मालवणी रस्सा म्हणू शकतात. आणि 2 चपाती. आता घरी आलो आहोत. आता जस्ट जेवण झालं. तर आज आपण केलं आहे इकडची वेंगुर्ल्याची कांदळवनं आणि त्यानंतर सागरेश्वर मंदिर आणि सागरेश्वर समुद्रकिनारा, ह्याच 3 पॉईंट आपण कवर केलेत. आज ॲक्च्युली आपण थोडं उशिरा आलो, म्हणजे दुपारच्या 12च्या आसपास आलो. एवढं दमलो होतो की मग आराम केला, त्यामुळे आज काही जास्त लोकेशन आपण कवर नाही केले. तर उरलेले आपण 4 ते 5 लोकेशन मी त्या इथे राहतात म्हणजे ज्यांचा होमस्टे आहे त्या काकांसोबत डिस्कस केलं की कोणते लोकेशन आपण उद्या कवर करू शकतो. कारण आपल्याकडे उद्यासुद्धा अर्धा दिवसच आहे. सो जवळचे जे काही लोकेशन आहेत ते आपण उद्या कवर करू आणि त्यानंतर आपल्याला मालवणला जायचं. तर मित्र, हा व्हिडिओ मी इथे सेंड. मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया वेंगुर्ल्याच्या दुसऱ्या भागामध्ये. चला.